म्हणजे काय तर मराठीमध्ये याला म्हणतो आपण उपसर्ग. उपसर्ग आणि सफिक्स याला म्हणतो आपण प्रत्यय. कुठलाही मूळ शब्द तर त्या मूळ शब्दाच्या अगोदर आणि नंतर आपण दोनदा एक कुठला तरी शब्द म्हणा, कुठले तरी असे काही अल्फाबेट्स लावू शकतो. त्या अल्फाबेट्सला कधी कधी अर्थ असतो, कधी कधी अर्थ पण नसतो. पण ते अल्फाबेट्स पूर्वी किंवा नंतर एखाद्या शब्दाच्या अगोदर किंवा एखाद्या शब्दाच्या नंतर लावल्यावर तो जो शब्द असतो मूळ शब्द त्याचं मिनिंग बदलते. कधी कधी त्याचं मिनिंग अँटोनिम्स होते, तर कधी त्याचं मिनिंग वेगळं वेगळं होते. तर आता बघा, प्रिफिक्स काही असे वर्ड्स असतात, काही असे अल्फाबेट्स असतात. अल्फाबेटचा काही ग्रुप असतो की जर हा ग्रुप एखाद्या शब्दाच्या पूर्वी जर लागला, त्या ठिकाणी शब्द आहे हॅप्पी. हॅप्पी. आणि जर एखादा व्यक्ती हॅप्पी नसेल तर त्याला आपण काय म्हणतो? अनहॅप्पी. हा नवीन शब्द बनला, याचं नाव अनहॅप्पी. हॅप्पीच्या विरुद्धार्थी. म्हणजे हा जो आता शब्द बनलेला आहे तो बनला अँटोनिम. अँटोनिम ऑफ हॅप्पी इज अनहॅप्पी. तसंच बघा, आता सर्टनच्या अगोदर जर लावायचं असेल काहीतरी आणि दुसरा शब्द बनवायचा असेल तर आपण काय लावतो? अनसर्टन. सर्टन, सर्टन म्हणजे निश्चित आणि अनसर्टन म्हणजे जे निश्चित नाही असा. आता बघा लाईक. लाईक इथं आपण वेगवेगळं लावू शकतो. अनलाईक, डिसलाईक, अलाईक. आता आपण समजा इथं आपण लावला डिसलाईक, तर हा सुद्धा शब्द मूळ शब्दाचा अँटोनिम झाला. इथं सुद्धा अँटोनिम झाला, इथं सुद्धा अँटोनिम झाला. सर्वच ठिकाणी अँटोनिमच होते असं काही नाही. वेगवेगळ्या पद्धतीचा शब्द बनते, त्याचं मिनिंग हे वेगळं वेगळं राहते. युज्युअल. युज्युअल म्हणजे नेहमीचं. इथं पण आपण लिहू शकतो म्हणजे जे नेहमीचं नाही असं. म्हणजे अन, डिस असं जर लावलं, असा जर प्रिफिक्स लावला तर मूळ शब्दाचा अँटोनिम शब्द या ठिकाणी तयार होत आहे. आता टेक बघा, टेक. टेकला आपण या ठिकाणी री लावू शकतो. पिक्चर मध्ये, सिरियल मध्ये जे टेक्स असतात, एखादा शूट करायचा आहे सीन तर त्याला टेक म्हणतो. आणि जर तो टेक छान झाला नाही तर त्याला आपण काय करतो? रिटेक करतो. आपण या ठिकाणी रिटेक पण करू शकतो किंवा या ठिकाणी जर आपल्याला मिस लावलं, ऍक्टिंग करताना किंवा शूट करताना एखादा सीन आपण शूट करत आहोत त्याला म्हणू आपण टेक. आणि रिटेक म्हणजे तो टेक परत झाला. आता मिस्टेक म्हणजे चूक. टेकला मिस लावलं तर जो टेकच मिस झाला म्हणजे ती मिस्टेक झाला. मिस्टेक म्हणजे चूक. तर मिस हा या ठिकाणी आहे प्रिफिक्स. ऍक्ट म्हणजे क्रिया. रिऍक्ट म्हणजे प्रतिक्रिया. इनॅक्ट, इयन. इयन हा आपण प्रिफिक्स लावला तर ऍक्ट आणि आता इनॅक्ट यामध्ये थोडा फरक आहे. ऍक्ट म्हणजे एखादी कृती करणे आणि इनॅक्ट म्हणजे ती कृती म्हणजे गाऊन करणे, नाचून करणे, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी वापरून करणे, अशा पद्धतीला म्हणतो आपण इनॅक्ट. म्हणजे एखादी पोयम जर विद्यार्थ्यांना शिकवायची असेल तर आता शिक्षकांना नाचून, गाऊन, ऍक्टिंग करून अशा प्रकारे शिकवावी लागते, त्याला आपण म्हणतो इनॅक्ट. यूज. यूज या ठिकाणी आपण मिस पण लावू शकतो, री पण लावू शकतो. मिसयूज. यूज म्हणजे वापर, मिसयूज म्हणजे त्याचा गैरवापर. यूज म्हणजे वापर, रियूज म्हणजे त्याचा पुन्हा वापर. तर हे सर्व झाले आपण जे अंडरलाईन केलेले आहे, हे सर्व वर्ड्स किंवा हे जे अल्फाबेट्स आपण लिहिलेले आहे हे आहे सर्व प्रिफिक्स. सफिक्स म्हणजे मराठीमध्ये प्रत्यय शब्दाच्या नंतर लावलेला एखादा शब्द किंवा काही अल्फाबेट्स. आता बघा हेल्प, हेल्पफुल, हेल्पलेस म्हणजे हे लेस आणि फुल हे दोन्ही आहे सफिक्स. इंजेक्ट. इंजेक्टच्या नंतर आपण लावू शकतो इथं ION, इंजेक्शन. डेंजर इथं लावू शकतो आपण OUS, डेंजरस. असिस्ट, ANT, असिस्टंट. यूज, युजफुल, युजलेस, दोन्ही पण लावू शकतो. तर बघा, हेल्पफुल हा जो फुल आहे, लेस आहे ION, OUS, ANT, LESS, FUL हे सर्व आहे सफिक्स. काइंड, काइंडनेस, दयाळूपणा, नेस सफिक्स. बास्केट फुल, 10व्या वर्गामध्ये कविता आहे बास्केट फुल ऑफ मूनलाईट. तर बास्केट फुल म्हणजे बास्केट भरून. सॅड, सॅडनेस. हॅप्पी, हॅपीनेस. फक्त या ठिकाणी आपल्याला वाय काढून तिथं आय टाकावं लागतं. याच ठिकाणी फक्त हॅपीनेस करतानाच फक्त वाय काढून
आय टाकावं लागते. आता बघा, आता इथं आपण प्रिफिक्स आणि सफिक्स बघितले. आता इथं बरेचसे शब्द आपण पाहूया. काही प्रिफिक्स आहे, काही सफिक्स आहे. बघा आता पॅक, तर पॅकचं होईल पॅकेज, पॅकेज. इलनेस, केअरफुल. वॉकेबल, चालण्याजोगं. आपण म्हणतो ना एखाद्या ठिकाणी आपण जातो तर आपण म्हणतो अरे किती अंतर चालायचं आहे, तर आपल्याला कोणी म्हणतात की अंतर थोडंच आहे, आपण ते सहज चालून जाऊ शकतो. म्हणजे ते अंतर कसं आहे, वॉकेबल आहे, वॉकेबल. कन्सिडर, इथं आपण कन्सिडरेबल असं पण करू शकतो, याला सफिक्स पण लावू शकतो. आणि इथं रिकन्सिडर म्हणजे एखादी गोष्ट कन्सिडर करणे, ठरवणे, लक्षात घेणे, पुन्हा ती लक्षात घेणे, किंवा कन्सिडरेबल लक्षात घेण्याजोगी. म्हणजे या ठिकाणी आपण सफिक्स पण लावू शकतो, या ठिकाणी री लावला तर प्रिफिक्स पण होईल. म्हणजे रिकन्सिडर हा झाला एक शब्द, कन्सिडरेबल हा झाला दुसरा शब्द. तसंच टॉकेटिव्ह, एखादा व्यक्ती फार बोलतो तर तशा बोलणाऱ्या व्यक्तीला म्हणतात टॉकेटिव्ह, की खूपच बोलतो तो. इम्पोर्ट आहे तर इम्पॉर्टन्स, ANCE, ANCE हा झाला सफिक्स. एनलाइट, इथं एनलाइटन किंवा एनलाइटमेंट दोन शब्द लावू शकतो आपण, हा शब्द सेम घेऊन. एनलाइटन, एखाद्या गोष्टीला एनलाइटन करणे म्हणजे एखादं ज्ञान प्राप्त करणे, किंवा एखादी कुठली तरी गोष्ट मिळवणे, अचीव करणे, दर्जा मोठा प्राप्त करणे, अशा गोष्टीला म्हणतात एनलाइटन. भगवान बुद्धांनी जे ज्ञान प्राप्त केलं त्याला काय म्हटलेलं आहे, एनलाइटमेंट. आता बघा इथे यूज आपण बघितलेलं आहे, युजफुल, रियूज किंवा युजफुल. इथं आपण प्रिफिक्स पण लावू शकतो, सफिक्स पण लावू शकतो. कम, इथं जर आपण ओव्हर लावलं तर ओव्हरकम. फुलिश, फोरसी, फुलिश म्हणजे मूर्ख. फोरसी म्हणजे भविष्य जाणणे किंवा पुढचं माहीत करून घेणे, दूरदृष्टी असलेला, दूरचं बघू शकणारा, फोरसी. बिल्ड, इथं री टाकू शकतो, रिबिल्ड, पुन्हा बांधणे. होल्ड, इथं आपण विथ होल्ड करू शकतो. विथ होल्ड, एखाद्याचा रिझल्ट आपण विथ होल्ड मध्ये राहतो, म्हणजे तो होल्ड राहतो काही कारणामुळे, तर त्याला म्हणतात विथ होल्ड. होल्ड म्हणजे पकडून असणे. आता मी जसं या पेनला होल्ड करून आहो, जर मी होल्ड नाही केलं तर हा पेन पडतो, त्याला म्हणतात होल्ड. विथ होल्ड म्हणजे एखादा रिझल्ट वगैरे किंवा एखादी कुठली तरी गोष्ट, ट्रान्झॅक्शन, एखादं पेमेंट कुठल्या तरी कारणामुळे थांबून ठेवलेलं असते, त्याला म्हणतात विथ होल्ड. अंडरस्टँड म्हणजे समजणे, इथं आपण लावू शकतो मिसअंडरस्टँड. कनेक्शन, रिकनेक्शन. ऑनेस्ट, इथं आपण वाय पण टाकू शकतो, वाय. हे झाला वाय, जर टाकला तर हा झाला सफिक्स. आणि इथं जर आपण वाय टाकला नाही, इथं जर आपण डिस टाकला, डिसऑनेस्ट, प्रामाणिक, अप्रामाणिक, तर हा झाला या ठिकाणी उपसर्ग किंवा प्रिफिक्स. वाय जर लावला तर ऑनेस्टी हा झाला सफिक्स. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण प्रिफिक्स आणि सफिक्स याचे भरपूर उदाहरणं या ठिकाणी पाहिलेले आहे. आणि जर तुम्ही या पद्धतीनं जर केलं तर तुमचं कुठल्या परीक्षेमध्ये जर असा एखादा प्रश्न आला तर तुमचं कुठलं उत्तर चुकणार नाही. कारण बऱ्याच वेळेला काय होतं, तुम्हाला माहित असते डेंजरस होते, परंतु आता इकडे लावायचं की इकडे लावायचं हेच आपल्याला कळत नाही. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रीफिक्स म्हणजे प्रीचा अर्थ काय, प्री म्हणजे पहिलेच, सुरुवातीला. जसं आता एखाद्या आपण लग्नाला जातो तर लग्नामध्ये काय असते, प्री वेडिंग असते. वेडिंगच्या पूर्वी एक भाग असतो, त्याला म्हणतात प्री वेडिंग. एखादी गोष्ट जर काल घडली, परवा घडली, तर त्याला प्रिव्हियस म्हणतात, प्रिव्हियस डे. उद्याचा असला तर टुमारो, आफ्टर डे, अशा प्रकारे आपण म्हणतो. तर प्रीचा अर्थ आहे पूर्वी. एखाद्याचं लोन सँक्शन झालेले असेल तर त्याला म्हणतात प्री सँक्शन लोन, प्री क्वालिफाईड, सुरुवातीलाच क्वालिफाय झालेला आहे, तर त्याला म्हणतात प्री. तर प्री लावताना लक्षात घ्यायचं, शब्दाच्या अगोदर लावायचं, बस एवढंच लक्षात ठेवायचं. तर अशा पद्धतीनं जर तुम्ही हे केलं तर तुम्ही प्रिफिक्स आणि सफिक्स व्यवस्थित लावू शकता. आणि प्रत्येक ठिकाणी आता जसे आपण हे शब्द लावलेले आहे मिस, तर हेच सगळ्या ठिकाणी लागतील असं काही नाही. म्हणजे सफिक्स आणि प्रिफिक्स हे वेगवेगळ्या पद्धतीचे राहू शकतात. तर तुम्ही जर सर्व शब्दांचा जर व्यवस्थित अभ्यास केला तर तुम्हाला अधिक चांगल्या पद्धतीने इंग्रजी समजायला निश्चितच
उपयोगी पडेल. तर आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच समजला असेल. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर आपण या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही जर आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा. वर्ग 5वी पासून तर वर्ग 12वा पर्यंत खूप सारा इंग्रजीचा पोर्शन, ग्रामरचे व्हिडिओ, लेसनचे व्हिडिओ, पोयमचे व्हिडिओ खूप सारे आपल्या चॅनलवर तुम्हाला दिसतील. थँक्यू फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ.